हाय गर्ल्स, मागच्या हेअरस्टाईलमध्ये आपण इयरड वेअर सेक्शन केलं होता. आता तुम्हाला दाखवते जेव्हा तुम्हाला सेक्शन नसेल करायचं तेव्हा तुम्ही कशी हेअरस्टाईल करू शकता. सो सगळ्यात पहिले तुम्ही बघितलं मी इयरड वेअर सेक्शनमध्ये कसा बॉक्स सेक्शन घेतला आहे. बॉक्स सेक्शन घ्यायचा, त्याला बॅककॉम करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे पण आपण व्हॉल्युमनाइज कर्ल्स करतो. आतल्या बाजूला कर्ल्स टर्न करायचा आणि त्यानंतर जे आपला क्राऊन सेक्शन आहे तिथपर्यंत त्याला तुम्हाला घेऊन जायचं, म्हणजे आपल्या स्काल्पपर्यंत. सेक्शन जेवढा इंटॅक्ट असेल किंवा जेवढं टाईट असेल तेवढं व्हेरी गुड. आपण कम्प्लीट हेअर्स घेतो तुम्हाला दिसतं. आणि बिकॉज आपली जी मॉडेल आहे तिचा एक असा प्रॉमिनंट इथे आहे मधला भाग किंवा मिडल सेक्शन, त्याच्यामुळे ट्राय करायचं जेवढं तुम्ही ह्याला व्यवस्थित हे करू शकता, बॅककोम करून त्याला कर्ल करू शकता तेवढं करायचं. सेम तुम्हाला साईड सेक्शनला पण कर्ल्स करायचे आहेत, बट इथे मी खूप फास्ट कर्ल्स करते आणि बिकॉज ही आपली सेकंड हेअरस्टाईल आहे त्याच्यामुळे आपल्याला मी काय करणार आहे, फक्त आपला अवे फ्रॉम द फेस असे मी कर्ल्स करून घेणार आहे. मी इथे हॉरिझॉन्टल कर्ल्स करत नाही आहे. जर तुम्हाला वेळ असेल आणि ही तुमची फर्स्ट हेअरस्टाईल असेल तर डेफिनेटली तुम्ही इथे हॉरिझॉन्टल कर्ल्स पण करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ नसतो तेव्हा तुम्ही असे फास्ट हेअर कर्ल्स पण करू शकता. तुम्ही बघताय फक्त मागच्या बाजूला 2 असे व्हॉल्युमनाइज कर्ल्स मी केले बिकॉज मला फक्त व्हॉल्यूम आणि टेक्स्चर हवं आहे, जे असेल वेवी टेक्स्चर. सो अशा प्रकारे आपण इथे हे कर्ल्स करून घेतलेत. सो त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला ही सेम असेच 2 कर्ल्स करून घेणार आहोत. सो इथे पण मी 2 सेक्शन करते. थोडंसं बॅककोम करायचं जमलंच तर, आणि त्यानंतर तुम्हाला तिथे कर्ल व्यवस्थित करून घ्यायचा आहे. सो अशा प्रकारे टोटल किती कर्ल झाले मधल्या भागी, म्हणजे आपला जो क्राऊन सेक्शन आहे वरचा इयर टू इयर सेक्शन, तिथे 3 कर्ल्स, राईटला 2 आणि लेफ्टला 2. सो असे टोटल आपले 7 कर्ल्स असतील, म्हणजे 2 एका बाजूला, 2 दुसऱ्या बाजूला, 4 ते आणि 3. सो असे टोटल 7 कर्ल्स तुम्हाला करून घ्यायचे. नेहमी लक्षात ठेवा कर्ल्स नेहमी मागच्या बाजूलाच टर्न होतात. कानाच्या इकडचे हेअर्स, इयर टू इयर सेक्शनचे हेअर्स नेहमी मागच्या बाजूलाच टर्न होतात. सो अशा प्रकारे आपण आपले कर्ल्स करून घेतले. आणि इथे आता आपण बघतोय की आपल्याला, मी तुम्हाला इथे दाखवणार आहे खोपा कसा करायचा. त्या अगोदर आपण बघतोय की फ्रेंच रोल कसा करायचा आणि त्याच फ्रेंच रोलला कसं आपल्याला टक करायचं आहे हे आपण बघतोय. सो सगळ्यात पहिले आता कर्ल्स आपले थंड झालेत, एक 5 मिनिटाचा टाईम झाला आहे. आणि त्यानंतर मी व्यवस्थित इथे आपले जे हेअर्स आहे त्याला बॅककोम करून, आणि तुम्हाला दिसते किती छान असं व्हॉल्यूम जनरेट झालं बघा. आणि त्यानंतर हातानेच मी आता त्याला थोडंसं फिनिशिंग देणार आहे. जेव्हा तुम्ही हाताने फिनिशिंग देता तेव्हा ते खूप छान हे होतं, म्हणजे असं एकदम रिअल हेअर्स असं आपण बोलू शकतो असे दिसतात. त्याच्यामुळे इथे आपण सेक्शन व्यवस्थित रिअल हेअरसारखं करून घेतो. आणि त्यानंतर मागे ते सेक्शन मी घेतलं आणि त्याला व्यवस्थित, म्हणजे आपला जो कानाचा वरचा भाग आहे त्या लेवलला आपण त्याला टक करतो. सो आपलं हाफ सेक्शन इथे छान असं टक झालेलं आहे. हे झाल्यावरती थोडंसं जे आपले राईट हँड साईडचे जे कर्ल्स आहेत त्याला, बिकॉज आपण आता फ्रेंच रोल करतोय म्हणून सगळे हेअर्स आपल्याला एका बाजूला घ्यायचे. सो उजव्या बाजूचे जे हेअर्स आहेत त्याला डाव्या बाजूला घेऊन मध्यभागी जिथे आपला जो कानाच्या लेवलचा जो सेक्शन आपण टक केला त्याच सेक्शनला, त्याच लेवलला तुम्हाला बॉबी पिन्स लावून घ्यायचे. या सेक्शनला मी वरती थोडीशी बॉबी पिन लावून घेतली. आता लेफ्ट हँडचे सगळे हेअर्स तुम्हाला घ्यायचे आणि एक सेक्शन मी इथे सोडून दिला. आता एक सेक्शन जो सोडला त्याला आपण नंतर कर्ल्स करणार आहोत. आता आपण काय करायचं, जो मधला भाग आहे त्याला मस्त फ्रेंच रोल करून घ्यायचा आणि ट्राय करायचं की थोडासा व्हॉल्यूम पण असायला हवा, खूप असा दाबून फ्रेंच रोल नाही करायचा. आणि यू पिन्सच्या सहाय्याने किंवा बॉबी पिनच्या सहाय्याने आपला जो फ्रेंच रोल आहे त्याला व्यवस्थित टक करून टाकायचा. सो अशा प्रकारे आपला फ्रेंच रोल इथे टक झाला आहे. वरच्या बाजूने पण मी त्याला लपवलं आहे. आणि तुम्ही बघताय की श्रुतिका साईड बाय साईड त्याच तो जो आपण सेक्शन सोडला होता त्या सेक्शनला तिने कर्ल्स करायला स्टार्ट केलं. सो नंतर काय करायचं, जो आपला आता उजव्या बाजूला आपण टक केला सेक्शन आणि तिथे आपण सगळ्या व्यवस्थित यू पिन्स लावल्या. मी आता काय करणार आहे, डाव्या बाजूला पण, बिकॉज आपला हा जो फ्रेंच रोल आहे तो आपल्याला खोपामध्ये कन्वर्ट करायचा आहे म्हणून डाव्या बाजूला पण पिन्स लावून घ्यायच्या. दोन्ही बाजूला पिन्स लावल्यावरती तो असा मध्ये एक खोपा पॅटर्न सारखा दिसणार.
सो सगळ्यात आधी मी काय करणार आहे, मी ट्राय करते तिला थोडंसं हेल्प करायला, म्हणजे लवकर कर्ल्स होतील. पण म्हटलं कोणाला तरी चटका लागेल त्यापेक्षा एकीनेच कर्ल्स करून देत. सो मी तिला हेल्प केली आहे सेक्शन हे करून द्यायला. आणि त्यानंतर तुम्ही बघता हा माझाच धक्का लागला आहे फोनला म्हणून तो हल्ला आहे. सो आय एम सो सॉरी. आता हा जो सेक्शन आहे ह्या सेक्शनला आपल्याला मागच्या बाजूला घ्यायचं आहे. आपण पिन्स लावून घेणार आहोत. इथे मी बॉबी पिनचा उपयोग करते. असं केल्यामुळे हा एक खोप्यासारखा टक झाल्यासारखा दिसेल. सो इथे मी व्यवस्थित पिन्स लावून घेतल्यात. अगेन माझा सेक्शन थोडासा वाकडा होत होता म्हणून त्याला व्यवस्थित मी पिन्स लावून अगेन त्याला थोडंसं टाईट करून घेतलं. चल आपला जो तो फ्रंट सेक्शन आहे त्याला व्यवस्थित आपण टक केलं होतं, बट त्याला मी फिनिशिंग दिली नव्हती. सो आय एम मेकिंग शुअर की माझा जो सेक्शन आहे तो व्यवस्थित फिनिश्ड असायला पाहिजे. यासाठी मी क्यूनचा वॅक्स स्प्रे यूज करते आणि व्यवस्थित त्याला फिनिशिंग देते. सो कुठे कुठे माझे हेअर्स निघाले असेल बिकॉज हिला खूप जास्त फ्लिक्स होते, छोटे हेअर्स होते. मग म्हणून मी काय केलं की यू पिन्स घेऊन किंवा इन्व्हिजिबल पिन्स घेऊन व्यवस्थित त्याला टक करून घेतलं. आता तुम्ही बघताय की मी मूज घेतला आहे आणि जो माझा कर्ल्सचा भाग आहे त्याला व्यवस्थित मी डिफाईन करून घेते. कर्ल्स एकदम बारीक बारीक छोटे छोटे केलेत आणि त्याला छान असं मी डिफाईन करून घेतलं आहे. इथे जर तुम्हालाही असं व्यवस्थित डिफाईन करून घ्यायचं असेल तर तुम्ही त्याला मूज लावू शकता. मूज नसेल तर तुम्ही त्याला आपला जो स्प्रे आहे तो पण यूज करू शकता. क्यूनचा स्प्रे पण यूज करू शकतो, टाफ्टचा स्प्रे पण यूज करू शकतो. सो अशा प्रकारे माझे पूर्ण जे कर्ल्स आहे त्याला मी व्यवस्थित हे करून घेतलं आणि ते आता मी एका बाजूला टर्न म्हणजे त्याला टक करणार आहे. सो आय मेक शुअर आणि त्यानंतर थोडेसे मी हातानेच त्याला थोडंसं लूजन अप केलेत म्हणजे एक अशी नॅचरल फिनिश आली पाहिजे आणि खोपा पॅटर्नसारखे ते तयार होते. सो अशा प्रकारे आपला इथे हा छान असा खोपा तयार झाला आहे. जेव्हा मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवेल तेव्हा तुम्हाला कळेल की अशी एक सिम्पल हेअरस्टाईल कशी किती छान खोपा पॅटर्नमध्ये रेडी झाली आहे. त्यानंतर कमळ आपण सेम आधी लावलं होतं तसंच जस्ट ॲड करून घेतो आहे आणि इथे पण आपण हेअर ॲक्सेसरीज लावणार आहोत. सो जेव्हा तुम्हाला अजिबात वेळ नसतो किंवा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही अशी छान अशी हेअरस्टाईल करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला खूप हेअर प्रेप करायचीही गरज नाही आहे. सो दिस इज इट. आणि आपलं जो फ्रंट सेक्शन आहे त्याला पण आपण छान असं डिफाईन केलेलंच आहे. मी चेक करते कुठे माझे सेक्शन बरोबर आहेत की नाही. आणि ही झाली आपली फायनल हेअरस्टाईल. कशी वाटते नक्की मला सांगा आणि ट्राय करायला विसरू नका. प्रॅक्टिस करत राहा. थँक्यू.